डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA सहकार गृहनिर्माण संस्थेच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांचे सेवन, खंडणी वसुली तसेच गुंडगिरीची घटना वाढत असून रहिवाशांमध्ये प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे। दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता काही अंमली पदार्थांचे व्यसनी तरुणांनी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकावर मारहाण केली। या घटनेचा तीव्र निषेध करत सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 500 महिला व पुरुष रहिवासी RCF पोलीस ठाण्यात पोहोचले व अधिकृत तक्रार नोंदवली। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी नागरिकांना शांततेने परत सोसायटी परिसरात जाण्याचे आवाहन केले आणि स्वतः पथकासह 15 मिनिटात सोसायटीला भेट देण्याचे आश्वासन दिले। पोलीस निरीक्षक पाटील यांनी सोसायटीत येऊन महिलांचे, ज्येष्ठ नागरिकांचे आणि पदाधिकाऱ्यांचे प्रश्न काळजीपूर्वक ऐकून घेतले। ॲडव्होकेट निलेश भोसले यांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक करताना सांगितले की आमचा पोलीस दलावर पूर्ण विश्वास आहे, पण या समाजविघातक घटकांना जर तात्काळ आवर घातला नाही तर आम्ही पुढील आठवड्यात पोलीस आयुक्तांचा जनता दरबारात जाऊन प्रतिकात्मक स्वरूपात चिलम व गांजा भेट देऊन निषेध नोंदवू। समाजात भीती निर्माण करणाऱ्या आणि तरुण पिढीला व्यसनाचा विळख्यात ओढणाऱ्या या टोळ्यांना आम्ही सोडणार नाही। सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी दिलेल्या आश्वासनाचे स्वागत केले असून परिसरात नियमित पोलीस गस्त व ठोस कारवाई तात्काळ सुरू करावी अशी मागणी केली आहे। ॲडव्होकेट भोसले यांच्या नेतृत्वाखाली समाजाने शांततेने पण ठामपणे आवाज उठवून परिसरात कायद्याचे राज्य आणि सामाजिक शिस्त राखण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। प्रबुद्धनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गृहनिर्माण संस्था या ठिकाणी आज काही सिक्युरिटी गार्ड्सला नशेच्या आहारामध्ये काही नशेडी मुलांनी मारहाण करण्याचं काम केलं। प्रबुद्धनगरच्या भूमीवरती जर कुठल्याही कर्मचाऱ्याला किंवा जनसामान्य माणसाला जर असा त्रास होणार असेल तेही नशेच्या आहारात, तर निश्चितपणे प्रबुद्धनगरची जनता अजिबात ते सहन करणार नाही। सर्व जनतेने एक निर्णय घेतला की आपल्या विभागामध्ये जर महिला सुरक्षित नसतील, लहान मुलं सुरक्षित नसतील, कर्मचारी सुरक्षित नसतील तर ही गोष्ट आपण कुठेतरी RCF पोलीस स्टेशनला कळवली पाहिजे आणि अंदाजन 500 ते 600 जनसामान्यांचा क्राऊड मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे RCF पोलीस स्टेशनला त्यांनी भेट दिली। भेट दिल्याच्या नंतर सिनियर जागेवर नसल्यामुळे सिनियरने आम्हाला फोनवर विनंती केली की आपण इकडे पोलीस स्टेशनला न गर्दी करता आपण आपल्या एरियामध्ये आम्ही स्वतः तिकडे येतो आणि सगळ्यांची चर्चा करतो। त्यांच्या आव्हानाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यानुसार सिनियर PI पाटील साहेब हे स्वतः आमच्या विभागामध्ये आले, सगळ्या जनतेशी बोलले, विशेषतः महिलांची चर्चा केली आणि आम्हाला एक आश्वस्त वातावरण निर्माण करून दिलं की पुढच्या 8 दिवसामध्ये सर्व नशा इकडनं बंद होईल। महिलांमध्ये त्याच्या पुढे एक भावना होती की 8 दिवस जर बंद झाला आणि 8 दिवसानंतर पुन्हा चालू झालं तर काय। तर निश्चितपणे आम्ही पोलिसांना विनम्रपणे हात जोडून सांगितलंय की आपण 8 नव्हे, आपण 10 दिवस घ्या, 15 दिवस घ्या, पण जर 10-15 दिवसाच्या आतमध्ये हा प्रश्न मार्गी लागला नाही तर मात्र आम्हाला पुढचा कारवाई करावं लागेल आणि पुढचं पाऊल आमचं काय असेल तर आम्ही कमिशनर ऑफिसला जनता दरबारच्या दिवशी जाणार आणि जर पोलीस RCF पोलीस स्टेशनचे पोलीस इकडनं नशाखोरी बंद करणार नसतील तर आम्ही कमिशनर ऑफिसला भेट देऊन जनता दरबारच्या दिवशी चिलम आणि गांजा कमिशनर मुंबई पोलीस यांना भेट देण्याचं काम करू, असं आम्ही त्यांना कठोर इशारा देखील दिला। इथलं जे स्थानिक रहिवासी आहे त्याला काय विनंती करणार आहे, कारण का हे जेवढं नशाखोर आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई आम्ही पण केलं पाहिजे, रहिवासी पण केलं पाहिजे, यावर काय सांगणार? निश्चितपणे एक तर भीतीचं सावट संपलं पाहिजे। हे घर कोणाची आहे तर सगळ्यात अगोदर आपल्या परिवाराची घर आहे, ते लोकांनी समजलं पाहिजे आणि परिवारामध्ये जर कुठल्याही कारणामुळे भीतीचं सावट निर्माण होत असेल तर त्यांच्या मागे उभं राहणं हे संस्था म्हणून आमचं काम आहे आणि जनतेचं देखील तेवढीच जबाबदारी आहे की जनतेने पुढे येऊन आम्हाला त्यांच्या अडीअडचणी स्पष्टपणे सांगितल्या पाहिजे। जर तुम्ही व्यक्त होणार नाही, तुम्ही बोलणार नाही, तुम्ही तुमच्या मनापुरतं मार्ग ठेवाल तर मात्र आम्हाला काही गोष्टी कळणार नाही। जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत मार्ग काढणं प्रचंड अवघड होऊन जाईल। त्यामुळे माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे सर्व जनतेला देखील आव्हान राहील की अशी काही घटना एखादी जी असंविधानिक, अकायदेशीर, बेकायदेशीर असेल ती निश्चितपणे आमच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करा। तुमची सुरक्षितता हीच आमचे प्राधान्यक्रम राहणार आहे। ॲक्च्युली मी इथे प्रबुद्धनगरच्या लोकांच्या अडीअडचणी ऐकण्यासाठी मी स्वतः इथे आलो होतो आणि त्यांच्या जे पण काही अडचणी आहेत, ज्या त्यांना न्यूसन्स क्रिएट करणारी काही लोक असतील, काही मुलं असतील, त्याच्यावरती जी कडक कारवाई करण्याची व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे आणि इथून पुढे या एरियामध्ये रात्रपाळीला जे आमचे गस्तीवरती जे अंमलदार असतात तर ते इथे भेट देतील अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि लोकांमध्ये मी आपल्या चॅनलद्वारे मी लोकांना आश्वासित करू इच्छितो आहे की कोणीही हे न घेता, म्हणजे काय म्हणायचं, तुम्ही कुणाचंही धाकामध्ये किंवा कुणाच्या याच्या खाली न राहता तुम्ही
बिंदास राहा आणि बिंदास या, आणि काही वाटलं तर तुम्ही डायरेक्ट मला फोन करू शकता, मला येऊन भेटू शकता. तर तुम्हाला नसेल तर अडीअडचणी तुम्हाला 100 नंबर आहे आपला. तुम्ही स्वतः नशेवरती काम करतायत, भरपूर लोकांना तुम्ही अरेस्ट केले आहेत. आता जे हे चालू आहे मीटर, याबद्दल तुम्ही चौकशी करणार आहे का? कारण की इथं मुले आहेत, नशा करतायत, गरज पितायत, काय सांगणार याबद्दल? नशा करणारेच्या अगोदर नशेची साहित्य विकणारे हे मोठे क्रिमिनल आहे, तर त्यांच्यावरती आपण जास्तीत जास्त कारवाई करण्याचे आम्ही ठरवले आणि आम्ही करतही आहोत. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.